कृष्ण बालू मांडवकर. 22 किलोचा बकरा होता, इथं पकडला वाघ. मित्रांनो, आज आपण माचाडला आलेलो होतो. रत्नागिरी माचाड जे लांजामध्ये आणि लांजाच्या थोडंसं पुढे आहे. आपल्याला एक काका भेटलेले आहेत, जवळपास शेळीपालन करत आहेत आणि शेळीपालनामध्ये योग्य ते काम करत आहेत. काका, तुम्ही कधीपासून शेळीपालन करताय? आज आजानकडून पाळणार, बापान पाळणार. तिसरी पिढी. तिसरी म्हणजे मध्ये आम्ही सोडल्या म्हणजे कसे थोरले बहिणीला माझ्या 8 मुली. ओके. आणि तिची परिस्थिती बहीण पण हाफ झाली, मेवना पण हाफ झाला. ओके, तर हे तुम्ही आता इकडे शेळी घेऊन आलेत. हे धुक्यामध्ये शेळी गेलेली आहेत. आम्ही पुढे जाऊया. हां ठीक आहे. आणि बोला. जवळपास मी आता 11 किलोमीटरपर्यंत वर चढलो आहे. अच्छा. आणि तुम्ही हे रोज करत आहात, तर हे तुमचं काम हे तुम्हाला कसं वाटते आणि करायला किती आनंद येते? आनंद आमचं जीवनच त्यावर म्हटल्याच्यानंतर साहेब मालमजुरी कुठलं बाहेरनं नाही आहे. ओके. आता हे पालन करायचं आणि त्यात जे काय आपले परपंच चालवायचा. साहेब, मला माझ्या आई वडिलांना मला शाळेत दिलं नाही, पण माझी मुलं जितकी शिकली तेवढी शिकवली आणि तेवढ्या सुनबाया पण आणले. ओके ओके. तर आपल्याकडे आता किती शेळ्या आहेत? कुणाकडं? आता लहान मोठी माझ्याकडे 25 आहे. 25? म्हणजे घरी आज 4 आहे त्यातली. आणि रोज तुम्ही इकडे शेळ्या चरवायला घेऊन येता? हो, दरीत असतो खाली. पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे त्यांची शेळ्या आहेत. आणि इतकं धोका आहे ना की गाडी चालवताना सुद्धा काही दिसत नाही. आणि 11 किलोमीटर जवळपास 11 ते 12 किलोमीटर जवळपास हा घाट आहे. तिकडे हे काका नेहमी शेळ्या घेऊन येतात. ही बघा, ही शेळी पाठी राहिली, आता त्या शेळीला परत घेऊन येणार. काही शेळ्या पाठी राहिलेत, धुक्यामुळे दिसलेले सुद्धा नाही. चावला तरी गावाच्या गावात पार पाडतो. कुत्रं चावलं सगळा. आम्ही 7 वर्ष आयुर्वेदिक कोर्स केला आहे, पण त्या टायमाला आमचे हाल लय होते. परिस्थिती नाही होती. हा, परिस्थिती नव्हती. आम्ही 7 भावंड आणि आई वडील कमवणारी. ओके. त्या विशालगडला त्या टायमाला 2.5 रुपये लिटर दूध होतं. 2 लिटर मी घेऊन जायचा 5 रुपये. शेळीचा? शेळीचं नाही, म्हशीचा. म्हणजे गेल्या वर्षात थोरल्या सुनबाई संघ मी बोलत होतो फोनवर. 22 किलोचा बकरा होता, इथं पकडला वाघ. वाघाने पकडला? काका, तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला. अच्छा अच्छा. आणि आपलं नाव कसं? कृष्ण बालू मांडवकर. ओके, भेटूया नेक्स्ट टाइम कधी? अच्छा अच्छा. पाठी आलो की मी हाही रस्त्यालाच आहे. ओके ओके.